मित्रांनो, तुम्हाला हे सॉन्ग माहिती आहे का? आपल्या लाडक्या बाप्पाचं सॉन्ग आहे. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या गाण्याच्या एवढ्या भारी आठवणी आहेत मला आजही आठवतं. मी 9वीला होतो आणि हे गाणं आलेलं तेव्हा. सर्वांना समान संधी या तत्वामुळे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसे 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती स्वराज्याच्या एका ध्येयाभोवती हा म्हणत गोळा झाली. स्वराज्याला जात आणि धर्म मान्य नव्हता. नीट ऐका, स्वराज्याला जात आणि धर्म मान्य नव्हता. जर तुम्हाला एखादा उद्योगधंदा करायचा असेल किंवा काही करायचं असेल तुमच्या आयुष्यात, तर तुमच्या सोबतच्या माणसांना, जो माणूस ज्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे त्यांना ती संधी दिली पाहिजे. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, तर त्याचा वापर करता आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला पण महाराजांनी सांगितलेलं की आपल्या आजूबाजूची माणसं जपा, जेणेकरून जी माणसं कामाची आहेत ती जपा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा पुढे जाऊन कधी ना कधी येणारच आहे किंवा होणारच आहे. तर आजूबाजूचे आपल्या जी कोणी आहेत त्यांना व्यवस्थित सांभाळ करा किंवा त्यांना व्यवस्थित जपा, हे सुरुवातीलाच महाराजांनी सांगितलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजची सुरुवात होती आहे आपल्या डेली ब्लॉगची. पावसाने, बाहेर पाऊस चालूच आहे आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिले तर डेली ब्लॉग डे 58मध्ये. तर मित्रांनो, आज पण आपल्याकडे भरपूर काम आहे, कारण की आपण जे गावी गेलेलो तिथे तर आपण मजा तर केली, पण तरी पण आपल्याला ती त्या टाईम पिरियडची जी पेंडिंग कामं आहेत ती, आणि आता स्क्रीन बंद पडल्यामुळे त्या 2-3 दिवसाची कामं, या सगळ्याचा एकदम लोड आहे. आणि आपल्याला परत बाहेर जायचं आहे, तर आपल्याला आधी कामं संपवावी लागणार आहे, तर आपण बाहेर जाऊ शकतो, नाही तर बाहेर जाऊ नाही शकणार. आणि मजेशीर ठिकाणी जाणार आहे आपण, एकदम मजेशीर. तुम्हाला आहे ना, तुम्ही विचार पण नसेल केला अशा ठिकाणी जाणार आहे लवकरच. कारण बहुतेक आपण मंडेला वगैरे जाऊया तिकडे. तर मी तुम्हाला सांगेल, जेव्हा निघेल तेव्हा सांगेल, कारण अजून माझं पण फिक्स नाही आहे. तर यस, मग आपल्याला निघायचं आहे, तर त्याच्या आधी आपल्याला कामं संपवली पाहिजे. तर बहुतेक आजचा दिवस हा मोस्ट ऑफ कामात जाईल, जसा कालचा गेला. पण तरी पण त्यातल्या त्यात आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि काहीतरी क्रिएटिव्ह असं करता येतं आहे का आपण बघूया. आणि आपण थोडंसं आज बाहेर जाऊया, डोंबिवलीत फिरूया, डोंबिवलीत जाऊया. बघा पाऊस, थोडंसं डोंबिवलीत फिरूया. तर यस, बघूया आपण कसं काय होतं आहे ते, आणि बघूया आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता फर्स्ट हाफमध्ये तर आजचा पण दिवस भरपूर हेक्टिक जाणार आहे, कारण की आज पण दिलं आहे आणि कामच चालू आहे. काय दुसरं काय करताच येत नाही आहे, नुसतं कंटिन्यू ते चालू ते वाचतं ते अजून. तर बघूया सेकंड हाफमध्ये आपल्याला जर बाहेर जायला भेटलं तर बाहेर जाऊया, एक राऊंड मारून येऊया मस्तपैकी. बघूया आता कसं काय होतं आहे. तुम्हाला हे सॉन्ग माहिती आहे का? आपल्या लाडक्या बाप्पाचं सॉन्ग आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या गाण्याच्या एवढ्या भारी आठवणी आहेत मला आजही आठवतं. मी 9वीला होतो आणि हे गाणं आलेलं तेव्हा. आम्ही दहंडीची प्रॅक्टिस करून झालेली आमची, आणि आम्ही बसलेलो तेव्हा आम्हाला टिंकूदानी ऐकवलेलं हे गाणं. भाई, मी अख्ख्या
अख्खा गणपती चाळीतला स्पीकरला, घरातल्या स्पीकरला नुसतं हे गाणं लावायचं. एवढे वैतागलेले मला चाळीतले की एकच गाणं किती वेळा लावणार आहे, एवढं मी ऐकलंय हे गाणं. 2014, 15, 16 आलंय गाणं हे नक्की 101%. आपण चेक करूया. 2015 बोललेलो ना मी तुम्हाला, कारण माझ्या खूप भारी आठवण आहे त्या गाण्यापासून. तर मित्रांनो, आता आपला सेकंड हाफ सुरू झाला आणि सेकंड हाफमध्ये आपल्याला एक टीजर बनवायचा आहे. तर आपण पटकन कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण जाऊया टीजरकडे आणि टीजर बनवूया. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर संपवायचं बघूया, जेणेकरून आपल्याला बाहेर जाता येईल. तर येस, मग आपण जाऊया टीजर बनवूया. तर मित्रांनो, आज बाहेर जाणं तर काय झालं नाही आहे आपल्याला, कारण की तुम्ही बघितलं की आजचा पण पूर्ण वेळ कामात गेला, कारण की बऱ्याच गोष्टी बाकी होत्या. तर ठीक आहे, एवढं काय हे नाही आहे, कारण आपल्याला 1-2 दिवसामध्ये जरा बाहेर जायचं आहे, तर कामं संपवणं गरजेचं आहे. तर यस, ठीक आहे, लोड नाही आहे काय. आता आपण जाऊया आपल्या पुस्तकाकडे. काल मी म्हणजे ब्लॉगिंगच्या नादात थोडंसं नोट करायचं विसरून गेलो. सगळ्यात आधी तर ते नोट करून घेतो आणि मग पुढे जातो, कारण की नोट केल्याशिवाय आपल्याला रील्स बनवायच्या त्या विदाऊट नोट्स बनणार नाही आहे. तर आधी तर नोट करून घेतो आणि मग पुढे जातो. तर यस, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज बरेच मुद्दे निघालेत आजच्या टॉपिकमध्ये, पण हा मुद्दा सांगण्यासारखा आहे. तर हा मुद्दा असा आहे की महाराजांनी सर्वांनाच आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली. सर्वांना समान संधी या तत्वामुळे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसे, 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती स्वराज्याच्या एका ध्येयाभोवती हा म्हणत गोळा झाली. स्वराज्याला जात आणि धर्म मान्य नव्हता. नीट ऐका, स्वराज्याला जात आणि धर्म मान्य नव्हता. तसंच उद्योग करणाऱ्या माणसानेही जात आणि धर्म याची तमा न बाळगता आपली वाटचाल केली पाहिजे. योग्य माणसाला योग्य जागा देणं आणि योग्य माणसाला योग्य वेळी संधी देणं हेच उद्योगी माणसाला यशस्वी करते. यात नाती गोती ओळख पाळली तर बोजावर उडू शकतो. तर यातून घेण्यासारखं हेच आहे की जर तुम्हाला एखादा उद्योगधंदा करायचा असेल किंवा काही करायचं असेल तुमच्या आयुष्यात, तर तुमच्या सोबतच्या माणसांना, जो माणूस ज्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे, त्यांना ती संधी दिली पाहिजे. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, तर त्याचा वापर करता आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला पण महाराजांनी सांगितलेलं की आपल्या आजूबाजूची माणसं जपा, जेणेकरून जी माणसं कामाची आहेत ती जपा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा पुढे जाऊन कधी ना कधी येणारच आहे किंवा होणारच आहे. तर आजूबाजूचे आपल्या जी कोणी आहेत त्यांना व्यवस्थित सांभाळ करा किंवा त्यांना व्यवस्थित जपा, हे सुरुवातीलाच महाराजांनी सांगितलेलं. तर येस मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय आणि भेटूया असंच उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन कन्सेप्टसोबत. तर येस, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्या. बाय.